नुकतीच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे. या जाहिरातीबद्दल डिटेल माहिती आपल्याला बघायची आहे. म्हणजेच काय, किती पद आहेत, त्याच्यासाठी काय पात्रता आहे, फॉर्म कसा भरायचा, त्याच्या फॉर्मच्या डेट कशा आहेत, वयोमर्यादा कशी आहे, अशा सर्व गोष्टीबद्दलची डिटेल माहिती आपल्याला मित्रांनो या सर्व व्हिडिओमध्ये बघायची आहे. फक्त व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. छत्रपती संभाजीनगर ही जी महानगरपालिका आहे, अनेक दिवसांपासून या महानगरपालिकेच्या जाहिरातीबद्दल आपल्याला चर्चा होती आणि मग आज ती जाहिरात पडलेली आहे. त्याच्या फॉर्म भरण्याची जी तारीख आहे ती आता उद्यापासून सुरू झालेली आहे. आता इथे आपण या जाहिरातीबद्दल जर डिटेल बघायचं तर ही जी जाहिरात आहे म्हणजे आज ही नोटिफिकेशन पडलेलं आहे 16 तारखेला, 16 फेब्रुवारीला. इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या स्थापनेवरील गट क म्हणजे ह्या सगळ्या पोस्ट ही जी जाहिरात आहे मित्रांनो, पहिला मुद्दा, ह्या सर्व जाहिराती गट क च्या आहेत. आणि अजून एक गोष्ट याच्यामध्ये अशी सांगितलेली आहे की विविध संवर्गातील म्हणजे एकाच विभागातली ही पदं नाहीयेत, अनेक विभागातली ही पदं आहेत. आणि इथं असं सांगितलं ही रिक्त पदे, सगळ्यात महत्वाचं इथं सांगितलंय की ही रिक्त पदे जाहिरातील नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता म्हणजे काय, त्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन प्रत्येक साधारणतः 11 प्रकारच्या पोस्ट आहेत. आणि या 11 प्रकारच्या पोस्टमध्ये वेगवेगळ्या एज्युकेशन क्वालिफिकेशन यामध्ये त्याच्यामध्ये दिलेलं आहे. इथे जर आपण बघितलं, ह्या सगळ्या पोस्ट सरळ सेवेच्या आहेत. दोन गोष्टी थोड्याशा महत्वाच्या आहेत. एक तर त्यांनी सांगितलं ग्रुप सी च्या ह्या सगळ्या पोस्ट आहेत. 11 पद आहेत टोटल. प्रत्येक पदाची एज्युकेशन क्वालिफिकेशन हे वेगळं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, या सर्व जागा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सरळ सेवेने भरण्यात येणार आहेत. आता पुढे जर आपण बघितलं तर ह्या पदांची थोडीशी माहिती घेऊयात मित्रांनो. इथे आपण बघितलं तर हे जे पद आहे त्याच्यामध्ये पहिलं जे पोस्ट दिलेली आहे ती म्हणजे अभियांत्रिकी सेवा, कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणजे सिव्हिल मधली ही पोस्ट आहे. पण त्याला ग्रेड पे खूप चांगला आहे. म्हणजे जरी करता महानगरपालिकेच्या पोस्ट मध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते, ग्रुप सी च्या पोस्ट आहेत पण ग्रेड पे S14 आहे. जो इकडे कमीत कमी क्लास 2 चा ग्रेड पे आहे तो ग्रेड पे इथे आहे. म्हणजे याला पगार खूप चांगला आहे. सिव्हिल इंजिनियर साठी जागा, टोटल जागा ह्या 32 आहेत टोटल. मग ह्याच्यासाठी क्वालिफिकेशन काय वगैरे आपण पुढे बघूयात. दुसरा आहे अग्निशमन सेवा. आता अग्निशमनचं त्याला लागणार आहे, याला S10 आहे ग्रेड पे, हा सुद्धा चांगला ग्रेड पे समजला जातो. ह्या जागा 4 आहेत. तिसरी जी पोस्ट आहे ती म्हणजे सुरक्षा सेवेची, सहाय्यक सुरक्षा अधिकारी त्याला म्हणलं गेलं. आता ही संरक्षण क्षेत्रातलं पद आहे. म्हणजे जे एक सर्व्हिसमॅन आहेत, लष्करी सेवेमध्ये ज्यांनी ज्यांनी सेवा त्या ठिकाणी दिलेली आहे, अशा सर्वांसाठीच हे पद आहे. मग ह्याच्यामध्ये ही जर जागा आपण बघितली तर फक्त एकच जागा आपल्याला पाहायला मिळते. परंतु जे लष्करात आणि लष्करामध्ये पण त्यांनी सांगितलं की कमीत कमी तुमचा PSI चा दर्जा असावा, अशा ठिकाणचे जे आहेत तर ती लोक ह्याच्यासाठी फॉर्म भरू शकतात. अशा एक्स सर्व्हिसमॅन साठी सुद्धा ही एक जागा आहे, पण ती सुवर्ण संधी आहे महानगरपालिकेत. आणि इथं विशेष म्हणजे ह्याचा ग्रेड पे S10 आहे. आता शेवटी एक्स सर्व्हिसमॅन आणि ह्या सर्व लोकांना ग्रेड पेचा इथं विषय येत नाही, कारण तुम्ही ज्यावेळेस रिटायर होता त्यावेळेसचा जो ग्रेड पे असतो तोच पुढे कंटिन्यू असतो. पण त्याची सुद्धा या जाहिरातीमध्ये त्याची नोंद घेतलेली आहे. म्हणजे सुरक्षा सेवा किंवा सहाय्यक सुरक्षा अधिकारी नावाचं पद आहे, एक्स सर्व्हिसमॅन आणि संरक्षण क्षेत्रातल्या सर्व लोकांसाठी ती सुद्धा एक पद आहे. पुढे तांत्रिक सेवा. आता इंजिनिअरिंग मधल्या काही पोस्ट आहेत, कारण त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की पहिली पोस्ट आपण अभियांत्रिकी सेवेच्या संदर्भातली आहे, त्याला म्हणजे कनिष्ठ अभियंता इंजिनियर आहे. महानगरपालिकेमधली इंजिनियर सिव्हिल इंजिनियरची पोस्ट आहे पहिली. ह्यात जवळपास 32 पोस्ट आहेत. परंतु टेक्निकल मध्ये इथे लक्षात ठेवा, अनधिकृत बांधकाम अतिक्रमण निरीक्षक, महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातली अतिशय महत्वाची पोस्ट आहे मित्रांनो. ही सिव्हिल इंजिनियर साठी पोस्ट आहे. जे काही महानगरपालिकेमध्ये अतिक्रमण असतात आणि त्या अतिक्रमणाच्या संदर्भातले सिव्हिल इंजिनियर जे महत्वाचे जे अधिकारी असतात त्याच्या संदर्भातले ही पद आहेत. इथे जर आपण बघितलं तर 24 पद इथं आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे या सगळ्या ह्याच्यामध्ये एक नंबरला सर्वात जास्त इंजिनिअरिंग आणि इथे 4 नंबरला म्हणजे टेक्निकल पोस्ट, आणि ते पण त्याच्यामध्ये सिव्हिल ब्रँच, यांना खूप चांगली संधी या ठिकाणी या जाहिरातीच्या माध्यमातून निर्माण झालेली आहे. आपण पुढे जर बघितलं तर सार्वजनिक आरोग्य सेवा, इथे स्वच्छता निरीक्षक दिलेला आहे. ह्याच्यासाठी सुद्धा म्हणजे ह्या पदासाठी सुद्धा काय क्वालिफिकेशन लागणार आहे ते आपण पुढे बघणार आहोत. पण मित्रांनो एक गोष्ट इथे लक्षात ठेवा, ही सुद्धा पोस्ट आहे सार्वजनिक आरोग्य सेवेच्या, त्याला आपण स्वच्छता निरीक्षक असं बोलतो. त्याच्यात टोटल 12 पोस्ट आहेत आणि त्याच्यासाठी ग्रेड पे S10 आहे, हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. पुढे जर आपण बघितलं, पुढच्या 4 प्रकारच्या ज्या पोस्ट आहेत त्या बघा.
ह्याच्यामध्ये पशुवैद्यकीय सेवा हे पशुधन पर्यवेक्षक हे जे आहे याच्या जवळपास टोटल म्हणजे ज्याचं जीटीसी वगैरे झालेलं आहे किंवा पशुधना संदर्भातलं जे एज्युकेशन झालेलं आहे, पुढे आपण प्रत्येक पद आणि त्याचं एज्युकेशन हे बघणार आहोत मित्रांनो. त्याच्या जागा टोटल 7 आपल्याला बघायला मिळतात टोटल. पुढे आपण बघितलं अग्निशामक सेवा, ह्याच्यामध्ये चालक ड्रायव्हरच्या जागा आहेत. S8 त्याला ग्रेड पे आहे, त्याच्या 15 जागा आहेत. अग्निशामक मध्ये ड्रायव्हरच्या जागा आहेत आणि त्या जागा टोटल 15 आहेत. पुणे सार्वजनिक आरोग्य, आता सार्वजनिक आरोग्याच्या संदर्भात 2 पद्धतीच्या पोस्ट आहेत. पहिला आहे आरोग्य निरीक्षकच्या, आता इथे उद्यान सहाय्यकच्या आहेत. सार्वजनिक आरोग्य म्हणजे त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये जे जे उद्यान आहेत तर त्या सर्व उद्यानाच्या मध्ये निरीक्षक नावाचं पोस्ट असते. मग त्या सर्व पोस्टसाठीच्या सुद्धा जागा आहेत आणि ह्या जागा किती आहेत? टोटल 6 आहेत. याला जे एज्युकेशन आहे ते हॉर्टिकल्चर किंवा इथे आपण म्हणू शकतो कृषीशी संबंधित, उद्यानाशी संबंधित ह्याला क्वालिफिकेशन लागणार आहे. पुढे आपण ते पद आणि त्याला लागणारं जे क्वालिफिकेशन आहे हे सुद्धा पुढे डिटेल बघणार आहोत. पुढे आपण बघितलं तांत्रिक सेवा म्हणजे पुन्हा टेक्निकल, टेक्निकल मध्ये ट्रेसरचं पद आहे. हे 9 पद आहेत, हे लक्षात ठेवा. पुढे अग्निशामकचे आहेत. अग्निशामक मध्ये 3 प्रकारच्या पोस्ट आहेत. पहिली जी पोस्ट आहे अग्निशामक मध्ये आपण जी बघितली त्याच्यामध्ये चालकाची पोस्ट आहे. त्याच्या अगोदरची जी पोस्ट आपण बघितली अग्निशामक मध्ये मित्रांनो तर ती आहे उप अग्निशमन केंद्र अधिकारी, म्हणजे ही पोस्ट त्या ठिकाणी S10 चा ग्रेड पे 4 त्याच्यामध्ये आहे. म्हणजेच काय की या महानगरपालिकेच्या जाहिरातीमध्ये अग्निशामक साठी जवळपास 3 प्रकारच्या पोस्ट या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत. आणि शेवटचं हे की जे ज्यांचं कॉमर्स झालेलं आहे आणि टायपिंग आहे मित्रांनो, तुमच्यासाठी सुद्धा खूप चांगली संधी आहे. फक्त ग्रॅज्युएशन आहे, पण ग्रॅज्युएशन कॉमर्स मधलं आहे आणि तुमचं टायपिंग झालेलं आहे अशा सर्वांसाठी ही पोस्ट आहे. लेखावर म्हणजेच क्लर्कची आहे, रोखपाल पोस्ट आहे आणि याला S6 हा ग्रेड पे आहे. तर जवळपास 12 पोस्ट ह्याच्यामध्ये आहेत. ज्यांचं कॉमर्स मध्ये ग्रॅज्युएशन झालं असेल आणि ज्यांचं टायपिंग झालं असेल अशा विद्यार्थ्यांसाठी जवळपास 12 जागा, ही सुद्धा चांगली संधी ते पण छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी निर्माण झालेली आहे. बाकीच्या सगळ्या 11 प्रकारच्या पोस्टमध्ये काही काही ठिकाणी त्या ठिकाणी स्पेशल एज्युकेशन आहे, पण 11 नंबरची जी पोस्ट आहे ती मित्रांनो कोणीही भरू शकता. त्याच्यामध्ये फक्त कॉमर्स मध्ये ग्रॅज्युएशन लागणार आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट टायपिंग लागणार आहे, तेव्हा आपण हा फॉर्म भरू शकतो. या पदाची सगळी माहिती घेतल्याच्या नंतर आता हे फॉर्म कधी भरायचे, कसे भरायचे याबाबतच्या काही गोष्टी थोड्याशा समजून घेऊ. आता इथे जर आपण बघितलं मित्रांनो काही गोष्टीचा चार्ट त्यांनी स्पष्ट दिलेला आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा जो कालावधी आहे तो कालावधी 17/2 म्हणजे 17 फेब्रुवारी पासून हा सुरू होणार आहे. 17 फेब्रुवारी ते 18 मार्च म्हणजे जवळपास 1 महिन्याचा कालावधी फॉर्म भरण्यासाठी दिलेला आहे. म्हणजेच काय, सगळ्यात महत्वाचं कुठलीही जाहिरात येत असते त्या जाहिरातीमध्ये सगळ्यात महत्वाचं किती तारखेपासून किती तारखेपर्यंत आहे आपण फॉर्म भरू शकतो. म्हणजे सरळ सरळ उद्यापासून ते पुढच्या 18 तारखेपर्यंत याच्या जाहिरातीचे फॉर्म आहेत. 1 महिन्याच्या आत म्हणजे आता इथे तुम्ही सगळं बघून घ्या काय काय कागदपत्र लागणार आहेत, मग ते कागदपत्र आपल्याकडे तयार आहेत का, मग तहसीलला जाऊन ते कागदपत्र आपल्याला तयार करता येतील का. म्हणजे जवळपास 1 महिन्याचा कालावधी या सगळ्या प्रोसेसमध्ये दिलेला आहे. पुढे जर आपण बघितलं अंतिम दिनांक 18 तारीख आत्ताच आपण बघितलं. शेवटी परीक्षा कधी होणार आहे तर परीक्षेच्या बाबतीत त्यांनी स्पष्टता काही दिलेली नाही. फक्त फॉर्म भरण्यासाठी 1 महिन्याचा कालावधी आहे आणि त्यांनी एक गोष्ट स्पष्ट सांगितली. आता शेवटी TCS आणि IBPS या सर्व गोष्टीमध्ये एकच असतं की तुमची परीक्षा होण्याच्या 7 दिवस अगोदर, लक्षात ठेवा मित्रांनो, ऑनलाईन प्रवेश पत्र त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. म्हणजेच काय की परीक्षा कधी होणार आहे हे फक्त आपल्याला 7 दिवस आधी कळेल. ही एक त्याच्यामधली महत्वाची गोष्ट आहे. पुढे जर आपण बघितलं तर ऑनलाईन परीक्षेचा जो दिनांक आहे तो इथे त्यांनी क्लिअर सांगितलाय, अजून तो डिक्लेअर झालेला नाही. जी छत्रपती संभाजीनगर ही जी वेबसाईट सुद्धा त्यांनी दिलेली आहे ती म्हणजे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची दिलेली आहे. यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळ उपलब्ध असेल. म्हणजे सरळ सरळ ह्या परीक्षेच्या संदर्भात सगळ्या गोष्टी छत्रपती संभाजीनगर ही जी महानगरपालिका आहे या महानगरपालिकेची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर डिक्लेअर करण्यात येईल. आणि स्पष्ट सांगितलंय परीक्षेच्या 7 दिवस अगोदर आपल्या सर्वांना हॉल तिकीट उपलब्ध होणार आहे असं सुद्धा या जाहिरातीमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. पुढे एक त्याच्यामधली महत्वाची गोष्ट आपण समजून घेऊ की ह्याच्यामध्ये ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत समस्या जर झाली तर बऱ्याच जणांना आता ही परीक्षा
कोण घेणार आहे, असे अनेक प्रश्न मला अनेक विद्यार्थ्यांचे फोन आले की सर ही जाहिरात आहे आणि याच्या संदर्भात मध्ये TCS घेणार आहे का IBPS घेणार आहे, किंवा आपण कधी कोणतीही जाहिरात बघितली तर आपल्याला प्रश्न पडतो की ही परीक्षा कोण घेणार आहे. म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला सांगायचंय, वेबसाईट वरून आपण समजू शकतो. जी अडचण आली तर कुठे संपर्क साधायचा इथे दिलेला आहे IBPS. म्हणजे स्पष्ट सांगतो, ही जी परीक्षा आहे ही परीक्षा IBPS घेणार आहे, ही गोष्ट क्लिअर आहे. ही टोटल ही परीक्षा IBPS घेणार, म्हणजे IBPS चा जो काही फॉर्मॅट आहे तशा पद्धतीने ही परीक्षा होणार आहे. इथे सरळ सांगितलं, तुम्ही इथे त्या ठिकाणी मेल करू शकता किंवा तुम्ही हेल्पलाईन जो नंबर आहे त्यांचा 1800 1034 1566 हा त्याचा हेल्पलाईनचा नंबर आहे. पुन्हा एकदा हेल्पलाईन नंबर सांगतो, लक्ष द्या की 1800 1034 566 हा त्यांचा हेल्पलाईन नंबर आहे. नक्कीच तुम्हाला जाहिराती संदर्भात किंवा काही फॉर्मच्या संदर्भात, काही डॉक्युमेंटच्या संदर्भात अनेक अडचणी असतात. याच्या संदर्भातलं जर तुम्हाला जी अडचण आली असेल त्या ठिकाणी तुम्ही संपर्क साधू शकता. पुन्हा एक त्यांनी नोटिफिकेशन असं दिले मित्रांनो, थोडंसं नीट लक्ष द्या. परीक्षेचा दिनांक, परीक्षेचा वेळ आणि केंद्र प्रवेश पत्रामध्ये नमूद केलं जाईल आणि संभाव्य बदलाबाबत महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर माहिती प्रसारित केली जाईल. इथं सरळ सरळ काही गोष्टी 3 वेळा त्यांनी सांगितल्या. परीक्षा कधी होणार आहे, कोणत्या सेक्टरवर होणार आहे, कुठे होणार आहे, इथे सरळ सरळ स्पष्ट सांगितलंय. हे जोपर्यंत जेव्हा तुमचं हॉल तिकीट येत आहे त्या हॉल तिकीटवर हे स्पष्ट केलं जाईल, त्याआधी हे सांगण्यात येणार नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, याचा ऑथेंटिक सोर्स जर कुठला असेल तर छत्रपती संभाजी महानगरपालिका याची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर आपल्याला हे पाहायला मिळेल, असं या जाहिरातीमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, हे लक्षात ठेवा. पुढे आपण या जाहिरातीच्या संदर्भात जर बघितलं, त्याला फी किती आहे. जर ओपन खुला प्रवर्ग असेल तर 1000 रुपये त्याला फी आहे आणि अनाथ जर प्रवर्ग असेल तर त्याला 900 रुपये फी आहे. मित्रांनो, अशा दोनच त्यांनी टप्पे केलेले आहेत. फीच्या बाबतीत इथं सांगितलंय, माजी सैनिक आणि दिव्यांग माजी सैनिक, माजी सैनिकांना फॉर्म भरण्यासाठी कुठलंही शुल्क लागणार नाही, इथे त्यांनी स्पष्ट सांगितलंय. दुसरी महत्वाची गोष्ट इथे सांगितलंय, या परीक्षेचे जे अर्ज आहेत कुणीही छत्रपती संभाजी महानगरपालिकेमध्ये जाऊन त्याच्यात विचारपूस करू नका. त्याचं कारण या पॉइंट मध्ये आपल्याला दिले. इथं सांगितलंय फक्त ऑनलाईन पद्धतीनेच ही परीक्षा शुल्क त्या ठिकाणी भरली जाणार आहे. ऑफलाईन किंवा पोस्ट त्या माध्यमातून अजिबात हे फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत. या परीक्षेच्या संदर्भात जर आपण बघितलं तर या परीक्षेचे सगळे फॉर्म ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत, ही त्याच्यामधली महत्वाची गोष्ट आहे. मित्रांनो, त्याच्यानंतर बघा, उमेदवारांनी प्रसिद्ध जाहिरात एकापेक्षा अधिक पदाकरता अर्ज करायचे असल्यास प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करून त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक आहे. आता बघा, सिव्हिल इंजिनिअरिंगच्या 2 प्रकारच्या जागा आहेत. बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटू शकतं की आपण दोन्ही ठिकाणी अप्लाय करू. तुम्ही ज्या ठिकाणी तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन त्या ठिकाणी पात्र असाल, तुम्ही क्वालिफाईड असाल, त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता. पण मित्रांनो, प्रत्येक वेळी तुम्हाला स्वतंत्र फॉर्म भरावा लागेल आणि प्रत्येक पदाची जी फी आहे ती तुम्हाला स्वतंत्र भरावी लागेल आणि ती बंधनकारक असेल. म्हणजे एका फॉर्म मध्ये सगळे पद असं त्यांनी दिलेलं नाही. सरळ सरळ एका फॉर्मला 1000 रुपये असं त्यांचं आहे. माजी सैनिक असेल तर त्या ठिकाणी नाहीये. म्हणजे ही एक गोष्ट थोडीशी समजून घ्या. बऱ्याच जणाला असं वाटतं की आपल्याला वाटतं की टिक करू आणि म्हणजे एकच फॉर्म मध्ये बाकीच्या पदासाठी भरलं जाऊ शकतं. अजिबात हे नाही आहे. ही पण काळजीपूर्वक थोडंसं लक्ष द्या. पुढे बघा, जी फी आहे ती नॉन रिफंडेबल आहे. ऑनलाईन शुल्क, बँकेचे इतर शुल्क उमेदवाराला स्वतः भरावे लागतील. कोणत्याही कारणास्तव पदभरती प्रक्रिया स्थगित किंवा रद्द झाल्यास हे पण लक्षात ठेवा. यांनी सांगितलंय, बऱ्याच वेळेला काही कोर्टाच्या केसेस असतात किंवा काहीतरी निर्णय थांबवलेला असतो, ही सगळी प्रक्रिया स्थगित केली जाऊ शकते. अशा वेळेस तुमची भरलेली फी परत केली जाणार नाही, असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. या सगळ्यांच्या गोष्टीचा विचार त्यांनी काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत आणि ते आपण थोडे समजून घेणे. तर सरळ सरळ सांगितलंय, नॉन रिफंडेबल असतील आणि फॉर्म भरताना जे ऑनलाईन तुम्ही पेमेंट करताय, जे बँकेचे इतर शुल्क आहेत ते सुद्धा तुम्हाला लागतील, असं सुद्धा त्यांनी स्पष्ट फॉर्म मध्ये दिलेलं आहे. पुढे बघा, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत इत्यादी बाबतचा तपशील ऑनलाईन अर्ज करण्यासाठी छत्रपती महानगरपालिका संकेतस्थळावर भेट देण्यात यावी. तुम्हाला जे काही याच्याबद्दलची माहिती पाहिजे असेल, सरळ सरळ गुगलला जा. गुगलला गेल्याच्या नंतर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकाची वेबसाईट असं तुम्ही टाका आणि त्या वेबसाईटवर जर तुम्ही गेलात तर इथे तुम्हाला मग त्या ठिकाणी सगळं ते पद किती आहेत जे मी आता घेतले, किंवा मी व्हिडिओच्या शेवटी म्हणजे तुमच्या डिस्क्रिप्शन मध्ये ह्याची
एक पीडीएफ शेअर करेल, तुम्ही ती सगळी पीडीएफ वाचा. तुम्हाला त्याच्या संदर्भात ज्या ज्या अडचणी असतील त्याच्या संदर्भात कमेंट करा, नक्कीच मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. इथे जर आपण बघितलं तर इथे वयोमर्यादा काय आहे, निवड पद्धत कशी आहे, सूचना कशी आहे, अटी काय आहेत, शैक्षणिक क्वालिफिकेशन नेमकं काय आहे, अशा सर्व प्रश्नांची त्या ठिकाणी तुम्हाला वेबसाईटवर त्यांनी माहिती डिटेल दिलेली आहे. हे सुद्धा त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे. ठीक आहे, नक्कीच ह्या गोष्टी तुम्हाला सगळ्या समजल्या असतील. आता कोणतीही परीक्षेचं जाहिरात म्हणलं तर त्या परीक्षेसाठीच वयोमर्यादा किती आहे, म्हणजे कमीत कमी वयोमर्यादा कशी आहे आणि जास्तीत जास्त कशी आहे, हे सुद्धा त्यामध्ये खूप महत्वाचं असतं. मित्रांनो, इथे लक्षात ठेवा, इथे दिले तुमचं कमीत कमी वय 18 वर्ष पूर्ण पाहिजे. जर ओपन असेल तर 38 वर्षापर्यंत, मागासवर्गीय ओबीसी 43 दिलंय. इथे खेळाडूसाठी 43 आहे, अनाथ त्याच्या संदर्भात मागासवर्गीय खेळाडू 43 आहे. इथे तुम्ही जर म्हणलं तर सैनिकांचा जे पाल्ला असेल, स्वातंत्र्य सैनिकांचा पाल्य असेल, दिव्यांग, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त असेल तर तुम्ही 45 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. म्हणजे त्याच्यामध्ये कॅटेगरी असेल तरी 45 पर्यंत फॉर्म भरू शकता. सैनिकांच्या बाबतीत सांगितलं ते सैनिक सेवेतून रिटायर झाल्याच्या नंतरचे 3 वर्ष आणि कमीत कमी वयोमर्यादा कमाल 45 वर्ष त्यांनी दिलेलं आहे. परंतु तुमच्या रिटायरमेंट नंतर 45 जरी क्रॉस वय असेल, 3 वर्षापर्यंत तुम्ही सगळे फॉर्म भरू शकता. हे माझी सैनिका बाबतीत दिलेलं आहे. आणि अंशकालीन उमेदवार त्याच्यासाठी वयोमर्यादा हायेस्ट आहे ती म्हणजे 55. नक्कीच मित्रांनो, तुम्ही बघत असताना आपण कुठल्या वयोमर्यादेत बसतो हे पण समजून घ्या. आपल्यासाठी म्हणजे हे सगळे फॉर्म भरत असताना 11 प्रकारचे पद आहेत. मग ह्या 11 प्रकारच्या पदामध्ये आपलं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे, आपण कुठल्या जाहिरातीमध्ये फॉर्म भरू शकतो हे आधी समजून घ्या. त्याच्यामध्ये ही जाहिरात आहे, इथे तुमच्या जागा किती आहेत ते समजून घ्या, कॅटेगरीला जागा किती आहेत ते समजून घ्या आणि त्याच्यानंतर व्यवस्थित फॉर्म भरा. ही सगळी प्रोसेस ऑनलाईन फॉर्म भरण्याची पद्धत आहे आणि म्हणून मग हे समजून घ्या. पुढे त्यांनी हे पण सांगितलेलं आहे, तुम्हाला जर वेगवेगळ्या पदासाठी फॉर्म भरायचा असेल तर वेगवेगळी फी भरावी लागेल, असंही त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं आहे. आणि हे सगळं बघत असताना आपली वयोमर्यादा सुद्धा चेक करा, की आपण कशासाठी फॉर्म भरतोय, आपली कॅटेगरी काय आहे, आपली एज लिमिट नेमकी कशी दिलेली आहे, हे सगळं व्यवस्थित बघून मगच फॉर्म भरा, ही त्याच्यामधली महत्वाची गोष्ट आहे. आता पुढे दिलेलं आहे ह्याच्यामध्ये बघा, इथे सरळ सरळ सांगितलंय हे 17 तारखेपासून हे फॉर्म सुरू होणार आहेत. साधारणतः 200 ते 250 जागा आहेत मित्रांनो, आपण आताच बघितल्या. आणि साधारणतः 18/3 म्हणजे 18 मार्च पर्यंत लक्षात ठेवा हे सगळं त्या ठिकाणी असणार आहे. हे सुद्धा आपण डिटेल याची माहिती बघितलेली आहे. मित्रांनो, ही सगळी होती जाहिरात. आता या जाहिरातीमध्ये सगळ्यात पुढचा टप्पा असा आहे की पद कुठले आहेत ते जर आपण बघितले, 11 प्रकारचे पद आहेत, पण त्या प्रत्येक पदासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन नेमकं काय लागतं ह्याच्या संदर्भातली जी पीडीएफ आहे, ती पीडीएफ मी आपल्या ग्रुपच्या मी आपला जो व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकेल. तुम्ही नक्कीच ती पूर्ण पीडीएफ व्यवस्थित वाचून घ्या. तुम्हाला त्याच्या रिलेटेड काही प्रश्न असतील 100% तुम्ही हेल्पलाईनला विचारू शकता. आणि जर याच्या संदर्भात काही अडचणी असतील, काही प्रश्न असतील, आपण कमेंट करू शकता. असेच नवनवीन जाहिरातीचे व्हिडिओ, कोणत्या महाराष्ट्रात जाहिराती येतात, महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात विद्याधन अकॅडमी हडपसर या ठिकाणी काम करते. स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात ज्या ज्या नवनवीन जाहिराती असतील त्या सर्व जाहिराती आम्ही टाकण्याचा प्रयत्न करत असतो. नक्कीच आपले जे काही प्रश्न असतील त्या संदर्भात आपण कमेंट करा. धन्यवाद.